देवयानीज टॉक शो. नमस्कार. देवयानी टॉक शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. कोण म्हणतं कोकणात टॅलेंट नाहीये आणि कोण म्हणतं कोकणातल्या मुलांना एक्सपोजर मिळत नाही आणि हो कोण म्हणतं कोकणातील मुलं फक्त मुंबई आणि पुण्यासारख्या वेगळ्या वाटा चोखाळत नाहीत. परंतु या सगळ्या संकल्पनांना छेद देत एक वेगळी वाट चोखाळणारं व्यक्तिमत्व आज आपण आपल्या या देवयानी टॉक शो मध्ये निमंत्रित केलेलं आहे आणि ती आहे माधवी दीपक अंधारी. माधवी, तुझं या शो मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद मला बोलावल्याबद्दल. खर तर तुझं वय म्हणजे तू जे काही आता जे काही केलेलं आहे आणि तुझं वय आणि तू ज्या भागातून आलेली आहेत या सगळ्याच गोष्टींचं एक एवढं सुंदर मिलाप झालेला आहे आणि नवरात्रीचे दिवस येऊ घातलेले आहेत. नक्कीच या स्त्री शक्तीचा किंवा नारी शक्तीचा जो जागर या नवरात्रीमध्ये केला जातो या पार्श्वभूमीवरती तुझ्यासारखं व्यक्तिमत्व आमच्या स्टुडिओमध्ये येणं हे खरंच आमच्यासाठी एक भूषणावह बाब आहे. माधवी, कणकवली सारखं म्हणजे ज्याला शहर म्हणून म्हणतात पण एक मोठं खेडं सिंधुदुर्गातलं अशा शहरामध्ये तू वाढलीस, तुझा जन्म झाला, तुझं शिक्षण झालं आणि आता हे सगळं टाकून तू 7 समुद्रापार शिक्षणासाठी जाणार आहेस. जनरली असं म्हटलं जाते की सिंधुदुर्गातल्या मुलांमध्ये टॅलेंट असलं तरी त्यांना एक्सपोजर मिळत नाही. एक्सपोजर जरी मिळाला तरी ते पुढे आणखी त्याच्या पुढे एका पठडीतल्या वाटा म्हणजे मेडिकल आणि इंजिनिअरिंग या व्यतिरिक्त कुठे पुढे जात नाहीत आणि मेडिकल आणि इंजिनिअरिंग जरी केलं तरी ते सिंधुदुर्गात न येता मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आपलं क्लिनिक किंवा आपला जो बिझनेस असतो तो थाटतात आणि तिथेच सेटल होतात. कणकवली सारख्या एका शहरामध्ये जेव्हा तुझं शिक्षण झालं 12वी पर्यंतचं आणि त्याच्यानंतर तू आयसर मध्ये गेलीस, त्याच्यानंतर आणखीन पुढे पुढे काय काय करणार आहेस. मुळात आधी तुझं जे संगोपन झालं बालपणापासूनचं ते कशा वातावरणात झालं. SM हायस्कूल मध्ये तू शिकलीस, तिथलं वातावरण कसं होतं, काय सांगशील? हा, नक्कीच. मी आतापर्यंत आत्ता ज्या स्टेजला पोहोचले त्यामध्ये नक्कीच या तुम्ही जसं म्हटलात हे संगोपन किंवा शाळा या सगळ्याचं खूप मोठं कंट्रीब्युशन होतं. पण त्याही पेक्षा आत्ताच्या काळामध्ये इंटरनेट हे फार मोठं वरदान आहे. इंटरनेटमुळे जेव्हा आपण शालेय जीवनात असतो तेव्हा असंख्य परीक्षा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात किंवा तुम्हाला खूप म्हणजे टेक्स्टबुक सोबतही ज्ञान देणारे खूप सारे सोर्सेस असतात. तर मी जेव्हापासून शाळेत होते तेव्हा युरेका क्लब असू दे किंवा वसुंधरा असू दे या सगळ्यांनी ना मला खूप वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना बसण्यास मदत केली आणि अशा स्पर्धा परीक्षा देऊन माझी एक स्वतःचीच वेगळी तयारी, शाळेच्या अभ्यासाच्या बाहेर जाऊन एक वेगळी तयारी झाली. आणि त्यामुळे जेव्हा मी 12वीत गेले तेव्हा ज्या भरपूर परीक्षा होत्या म्हणजे इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन घेण्यासाठीच्या परीक्षा किंवा आयसरला जाण्यासाठी जी ऍप्टिट्यूड टेस्ट होती ती मला फार कठीण नाही गेली. कारण टेक्स्टबुक सोडून इतरही म्हणजे त्या विषयात प्रत्येक विषयातलं कन्सेप्ट माझ्या क्लिअर होत्या. तर त्या गोष्टीचा मला मुख्यत्वे फायदा झाला. शिवाय हा अभ्यास करत असताना ज्या काही शंका येत होत्या त्या शाळेचे शिक्षक किंवा हे वसुंधराचे शिक्षक, युरेकाचे शिक्षक हे सगळेच मला सोडवून द्यायला फार मदत करायचे. आणि मुख्य म्हणजे माझी आई, ती प्रत्येक ठिकाणी यायची, माझ्या अभ्यासाची फॉलोअप घेत असायची की हिला काय अडतंय का, हिला काही समजत नाहीये का, मग हे मी कसं समजावून देऊ. तर या सगळ्याचा नक्कीच परिणाम पडला असं मी म्हणेन. नक्कीच. माधवी, तू जे म्हणालीस की तुझी आई तिने तुला सगळ्याच गोष्टींसाठी मदत केली. आपण असं म्हटलं जाते की आई ही प्रत्येकाची पहिली गुरु असते कारण ती त्याला शिकवत असते. अगदी म्हणजे पाऊल पहिलं टाकण्यापासूनच्या सगळ्या गोष्टींचं गुरुत्व म्हणजे गुरुपद हे आईला दिलं तर ते काही वावगं ठरणार नाही आणि तसंच तुझ्या आईने केलं. दर्शकांना तुम्हाला एक सांगण्यास मला आनंद वाटेल की ज्या माधवीचा आपण आता इथे चर्चा करतोय ती ज्या घरातून आलेली आहे त्या माधवीचे वडील जे आहेत ते एक वकील आहेत
आणि जनरली आपण असं बघतो की एका वकिलाचा मुलगा वकील होतो, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, एका इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होतो. परंतु या एका वकील घराण्याने त्यांच्या मुलीला वकिलीला न घालता ही वेगळी वाट चोखाळण्याची मुभा दिली. हे सुद्धा एक चांगलं द्योतक म्हणावं लागेल तिच्या या शिक्षणाच्या मागचं. माधवी, तू 12वी पर्यंत SM हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलंस. तू आता म्हणालीस की युरेका क्लब असेल, वसुंधरा विज्ञान केंद्र असेल की ज्याच्या माध्यमातून तुला या सगळ्या गोष्टींची माहिती झाली. 12वी झाल्यानंतर म्हणजे आताच तू उल्लेख केलास की ऍप्टिट्यूड टेस्ट असते किंवा एंट्रन्स एक्झाम असतात. मग अशा ह्या एंट्रन्स एक्झामची किंवा ह्या ऍप्टिट्यूड टेस्टची किंवा किंबहुना आयसरची माहिती तुला कोणी दिली? मुळात मला स्वतःला विज्ञानाची आवड असल्यामुळे मी शोधतच होते की मला काय काय ऑप्शन आहेत आणि मला असं ट्रिव्हियल इंजिनिअरिंग किंवा मेडिकल करायचं नव्हतं. तर मी या शोधातच होते की मला वेगळं काय करता येईल. आणि त्यात मला जेव्हा मी NTSच्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी मध्ये एक महिनाभर मी पुण्यामध्ये राहायला होते. तर तेव्हा मला ज्ञानप्रबोधिनी बद्दल कळलं. आणि ज्ञानप्रबोधिनी ही संस्था ऍप्टिट्यूड टेस्ट कंडक्ट करते. म्हणजे त्यांचे एक सिरीज ऑफ क्वेश्चन असतात, त्याहून त्यांना कळतं की या विद्यार्थ्याचा कल कसा आहे. आणि त्या काउन्सिलिंग मध्ये मला आयसर ची माहिती मिळाली. त्यांनी सांगितलं की आयसर हा एक रिसर्च साठी खूप चांगला ऑप्शन आहे. मग मी माझे पेरेंट्स आम्ही आयसरला जाऊन भेट दिलो आणि तो कॅम्पस बघितल्यावर माझ्या मनाने ठरवलं की मला जर शिकायचं असेल ना तर अशा कॉलेजमध्ये शिकायला हवं होतं. म्हणजे हे सगळं 10वीतच झालं आणि तिथून मग आयसरला जायचंय. मग तिथे कसं कसं जाता येईल. मग आयसरला जाण्यासाठी JEE नावाची जी सगळ्यांनाच माहिती आहे, ते JEE ऍडव्हान्स मध्ये चांगलं रँकिंग असावं लागतं किंवा जी KVPY ची परीक्षा आहे त्याच्यात चांगले मार्क्स असावे लागतात किंवा मग आयसरची ऍप्टिट्यूड टेस्ट. तर मला जायचंच असल्यामुळे मी हे तिन्ही मार्ग चोखाळलेले होते आणि मग आयसरच्या ऍप्टिट्यूड टेस्ट मध्ये मला यश आलं आणि मी आयसरला गेले. नक्कीच. जेव्हा तू आयसरला ऍडमिशन घेतलं, आयसर ही संस्था आहे कलकत्त्याला, तू आहेस सिंधुदुर्गातली. सिंधुदुर्गात राहून सुद्धा तू मराठी मीडियम मधून तुझं शिक्षण पूर्ण केलेलं आणि ऑल द वे टू कॅलकटा, म्हणजे सिंधुदुर्गातून कलकत्त्यापर्यंतचा हा जो तुझा प्रवास आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे माध्यम, म्हणजे ज्या मराठी माध्यमातून तू शिकलीस आणि नंतर मग आयसरला कलकत्त्याला की जिकडे अख्ख्या भारतातली मुलं शिक्षण घेण्यासाठी येत होती. मग भाषा हा तुला बॅरियर वाटलं का शिकताना तिथे, किंवा तुला कसा तिथे बाकी इतर स्टुडंट्सचा तुला कसा प्रतिसाद होता, तू कसा अभ्यास केलास? जसं की तुम्ही म्हटलं की आयसर मध्ये अख्ख्या देशातलीच मुलं येतात, त्यामुळे मराठी ही भाषा तर ऑप्शन नसतोच. मग कॉमन भाषा असते हिंदी आणि इंग्रजी. जरी मी मराठी मीडियम मधली असली ना तरी मला इंग्रजी ही शेवटी एक भाषा आहे जी आत्मसात केली जाऊ शकते. मग तिथे जी आलेली मुलं असतात ती सगळीच तुमच्यासारखी असतात आणि हळूहळू इंग्रजी आपण शिकत जातो. पहिला 1-2 वर्ष त्रास होतो, पण मग भाषा हा कधीच त्यामुळे बॅरियर आज सच जाणवत नाही. त्यामुळे असं रादर मला असं वाटतं की मुलांनी त्यांचं जे शिक्षण असतं 10वी पर्यंत ते त्यांच्या मातृभाषेत करावं. कारण मातृभाषेत असल्यामुळे तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ शकता. लहान असताना तुमचे प्रश्न नीट विचारू शकता. त्यामुळे भाषा हा कधी प्रॉब्लेम होत नाही. नक्कीच फार चांगला विचार माधवीने सांगितलेला आहे की जर तुमचं बेसिक कन्सेप्ट म्हणजे जर बेसिक नॉलेज जर तुमच्या भाषेतून जर अगदी फर्म आणि क्लिअर असेल तर भविष्यामध्ये मग तुम्हाला कुठेच अडथळा येऊ शकत नाही. कारण तुमचा बेसच इतका पक्का झालेला असतो की अडथळा येण्याचा काही प्रश्नच येत नाही. माधवी, हा खरंच म्हणजे सिंधुदुर्गातल्या मुलांना हा एक चांगला सबक आहे आजच्या दिवशी तुझ्याकडून. कारण आपण असं बघतो की जनरली आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी काही मुलं शिकतात ती मुंबईला पुण्याला गेल्यानंतर हिंदी भाषेत बोलताना सुद्धा खूप अडखळतात. इंग्रजी तर त्याहून खूप पलीकडे राहिलं. परंतु अशा वेळेस त्यांनी हा जर मनामध्ये एक चांगला निग्रह ठेवला की आपण मराठी भाषेतून आपलं 12वी पर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे, आपला बेस आहे तो पक्का आहे, त्यामुळे आपल्याला पुढे शिकण्यासाठी कुठेच अडथळा येऊ शकत नाही आणि भाषेचा तर अजिबातच नाही. आणि म्हणजे एक असे की आपलं जेव्हा एखादं ध्येय फिक्स असतं ना तेव्हा मग भाषा हे नुसतं एक माध्यम असतं. जसं की माझं ठरलेलं होतं की मला
रिसर्चला जायचंय आणि आयसर त्यासाठी बेस्ट इन्स्टिट्यूट आहे. त्यामुळे जेव्हा मला आयसर कोलकाता का असेना पण मिळालं, याचाच आनंद एवढा होता ना की मी माझ्या मनातून ठरवलेलं असेल की असू दे ते कितीही लांब, असू दे तिथली भाषा वेगळी, मला आयसर मध्ये शिक्षण घ्यायचंय. आणि मुख्य म्हणजे मला माझ्या पालकांनी अजिबात असं म्हटलं नाही की एवढ्या लांब आहे कशी जाणार, एकटीच कशी जाशील, असं काही त्यांनी म्हटलं नाही. त्यांनी फुल सपोर्ट केला. त्यामुळे तुमचं जर ध्येय फिक्स असेल तर इतर कोणताही अडथळा म्हणजे तुम्ही पार करू शकता. नक्कीच नक्कीच. त्याच्यासाठी तुझ्या आई वडिलांचं फार मोठं योगदान आहे आणि सिंधुदुर्गात राहून त्यांनी हा जो काही विचार केलेला आहे तो तर निश्चितच भूषणावह आहे. 12वी झालीस, आयसर मध्ये ऍडमिशन घेतलं, शिक्षण सुरू झालं तुझं तिथे. कसा होता तिथला अनुभव, कसं होतं तिथलं वातावरण? कारण एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा सगळंच म्हणजे अगदी राहणीमानापासून जेवणा खाण्यापासून लँग्वेज पर्यंत सगळंच वेगळं होतं. कसं ऍडजस्ट केलंस तू? ऍडजस्ट काय, मी खूपच छान जगले 5 वर्ष. आयसर ही खूप वेगळीच दुनिया होती. म्हणजे मला असं वाटतं की जी मुलं आता 12वी पर्यंत आहेत ना त्यांनी ध्येय ठेवावं की आपण जे नॅशनल इम्पॉर्टन्सचे कॉलेजेस आहेत जसं की आयसर, IISc आहे किंवा इव्हन IITs पण, तिथे जाण्याचं स्वप्न बाळगावं. कारण तिथे तुम्ही जेव्हा जाता ना एज्युकेशन मध्ये तर ते एक्सलन्स असतं. म्हणजे जे इंडियाचे टॉप सायंटिस्ट आहेत ते स्वतः आम्हाला वर्गात येऊन शिकवायचे रोज 1-1 तास, ते आहेच. त्याशिवाय तुमची जी एक्स्ट्रा करिक्युलर वाढ असते ती पण खूप छान होते. म्हणजे अगदी स्पोर्ट्स क्लब, कल्चरल क्लब, तुमची कसलीही आवड असू दे, तुमची आवड, तुमच्या सारखी आवड असणारी मुलं तुम्हाला मिळतात आणि एकत्रितरित्या तुम्ही ते स्किलही बरोबर डेव्हलप करू शकता. त्यासाठी स्वतः कॉलेज फंडिंग देतं आणि इतर फॅसिलिटीज म्हणजे आमची जी खाण्याची इव्हन मेस सुद्धा जी होती तेव्हा ते अगदी केरळच्या खाण्यापासून काश्मीरच्या खाण्यापर्यंत सगळं आम्हाला अवेलेबल करून द्यायचे. खूप व्हरायटी असायची, त्यामुळे खाण्याचाही कधी प्रॉब्लेम आला नाही. आणि भाषेचा तर सगळं एन्जॉय केलंस तू. खरंच खूप एन्जॉय केलं. म्हणजे ते आता मी वेगळ्या ऍडव्हेंचरला चालले, पण ती 5 वर्ष असं तेव्हा वाटायचंच नाही की हे संपूच नाही 5 वर्ष, इतकी आम्ही मजा करायचो. कारण जे जे तुम्हाला पाहिजे ना ते सगळं त्या आयसर नावाच्या छोट्याशा गावामध्ये मिळायचं. बरोबर. नक्कीच. आयसर नावाच्या या छोट्याशा गावामध्ये म्हणजे एक ती जादुई दुनिया होती असं म्हटलं तर वावगं ठरू नये. प्रत्येकालाच आपलं कॉलेज लाईफ असते ते एक वेगळं स्वप्न दाखवणारं, एक वेगळं म्हणजे पुढचं भविष्याची साथ देणारं असते आणि तसंच तुझ्या आयुष्यात सुद्धा झालं. आयसर मधून तू BSMS ही पदवी घेतलीस. त्या दरम्यान तुझे काही प्रोजेक्ट्स किंवा थिसिस तुम्ही सादर केलेले होते, काय होते ते आणि कुठे कुठे सादर केले होतेस? तर आयसर हे असं इन्स्टिट्यूट आहे जे तुम्हाला फुल फ्रीडम देतं रिसर्चच्या बाबतीत. म्हणजे जरी तुम्ही आयसरचे कोर्सेस करत असला तरी तुम्ही जे मधले समर वेकेशन्स असतात तेव्हा किंवा तुमच्या लास्ट इयरच्या थिसिससाठी जगात कुठेही जाऊन तुमचं काम करू शकता. तर आयसर मध्येच जेव्हा शिकत असताना मला ठरलेलं की आपल्याला हे संपलं ना की PhD ला जायचंय. मग त्यासाठी काय काय करावं लागेल, तर त्यासाठी माझ्याकडे पुस्तकी ज्ञानाबरोबर स्वतःचा असा अनुभव आला पाहिजे. मग मी वेगवेगळे प्रोजेक्ट्स शोधायला लागले. मग सेकंड इयर मध्ये मी बिट्स गोवा जे आहे तिथे मी एक छोटा 2 महिन्याचा प्रोजेक्ट केलेला. ती माझी खरी सुरुवात होती. तो प्रोजेक्ट सापाच्या विषाचा कसं ब्लड थिनिंग करण्यासाठी उपयोग करता येईल असा बेसिक प्रोजेक्ट होता. त्यानंतर मला बायोलॉजीची डिरेक्शन मिळाली की आपल्याला आता बायोलॉजीतच रिसर्च करायचंय. मग थर्ड इयर मध्ये जेव्हा मी गेले म्हणजे 2018 मध्ये, तेव्हा मला अशी एक संधी मिळाली ज्याने म्हणजे मी माझं इन्स्टिट्यूट जागतिक लेवलला रिप्रेझेंट करू शकले. तर IGM नावाची ही एक कॉम्पिटिशन होती जिथे जगातल्या ऑलमोस्ट सगळ्या देशांची मुलं आपापले प्रोजेक्ट घेऊन आलेले. म्हणजे ते तुम्हाला फुल फ्रीडम देतात की तुम्ही एक प्रॉब्लेम चूज करायचा. त्यासाठी तुम्हाला जे साहित्य मागवायचं असेल, तुम्हाला फंडिंग शोधायला हवं, तुम्हाला कसं रिसर्च करायचं ते ठरवावं लागेल. की हे आम्ही 9 मुलं होते, ते तुमच्या 9 जणांमध्ये जे काय ठरवा
तो प्रोजेक्ट पूर्ण करा आणि बोस्टनला जाऊन तो प्रेझेंट करा. मग तसं आम्ही आमच्या आयसर कोलकाताच्या मुलांनी केलेलं आणि ते जाऊन बोस्टन मध्ये प्रेझेंट केलं आणि तिथे आम्हाला गोल्ड मेडलही मिळालं. म्हणजे ती एक खूप अभिमानाची गोष्ट होती मला तेव्हा. मग ते एवढं चांगलं काम केल्यानंतर मला पुढे माझं लास्ट इयरचं जे थिसिस होतं ते नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरमध्ये करण्याची संधी मिळाली. म्हणजे नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर हे जगातलं 11 नंबरचं वगैरे कॉलेज आहे. म्हणजे असं नाहीये की तुम्ही जर भारतातल्या चांगल्या कॉलेजमध्ये असाल ना तर तुम्ही जगाच्या पण टॉप कॉलेजेसमध्ये जाऊन रिसर्च करू शकता. मग हे नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरमध्ये मी जे काम केलं ते अर्ली डायग्नोसिस ऑफ कॅन्सर मध्ये केलं. म्हणजे जसं त्याचं मोठं म्हणजे त्याच्यावर अजून ते काम संपलेलं नाही, त्या लॅबमध्ये काम अजूनही चालू आहे की जसं तुम्हाला एक छोटासा इन्स्ट्रुमेंटने टेस्ट करून शुगरची लेवल कळते तसं इतक्या फास्ट तुम्हाला कॅन्सर डिटेक्ट व्हावा अशा ऑब्जेक्टिव्हचा तो प्रोजेक्ट होता आणि त्यावर मी काम केलं. मग आता मला शेवटी मी आता जे 4 वर्षासाठी PhD ला जाते. मग हे जे सगळे प्रोफेसर ज्यांच्याकडे मी हे 5 वर्ष काम केलं त्यांनी मला प्रत्येकाने रेकमेंडेशन लेटर दिलं की म्हणजे हिचं चांगलं काम आहे. मग ते सगळे रेकमेंडेशन बघून माझे GRE TOEFLचे स्कोर्स बघून मग माझं या युनिव्हर्सिटीमध्ये सिलेक्शन झालं. म्हणजे जरी माझं 12वी पर्यंत गोल होतं की बाबा आयसर मध्ये जाऊन शिकायचंय तर तो एक माइलस्टोन असतो. तिथे तुमचा जर्नी संपत नाही. तिथेही तुम्हाला की याच्यानंतर काय करायचंय मग त्या दिशेने वाटचाल करावी लागते. म्हणजे ऑलवेज फोकस्ड असलं पाहिजे असं. नक्कीच. आता तू जे सांगितलंस म्हणजे जसं आपण एका पीक वरती डायबेटीस म्हणजे शुगर लेवल आपल्याला समजू शकते त्या अशा म्हणजे कॅन्सरचं सुद्धा निदान अशा ह्याच्यावरती कुठल्या तरी तत्वावरती आलं तर तो फार एक क्रांतिकारी रिसर्च असेल असं मला वाटतं. म्हणजे अख्खे जग त्याच्यासाठी धन्यवाद देईल किंवा फारच तेव्हा तो सुवर्ण क्षण असेल जेव्हा हे सक्सेसफुल होईल तेव्हा. कारण अख्खा देशच आपला देशच नव्हे अख्खं जग कार्सिनोजेनिक वेगवेगळ्या रोगांनी फार त्रस्त झालेला आहे. एकूणच आता हे जेव्हा केलंस तू बोस्टनला तुमचा प्रकल्प झाला त्याच्यानंतर सिंगापूर युनिव्हर्सिटीमध्ये की वन ऑफ दी बेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ वर्ल्ड त्याच्यामध्ये तुमचं प्रोजेक्ट किंवा थिसिस तुम्ही हे केलात. त्यानंतर जेव्हा ही सगळी प्रेझेंटेशन झाली त्यानंतरचं पुढे काय? कारण एका म्हणजे तुझं आयसरचं हे आहे तो कालावधी संपत आला. तुमचे थिसिस हे चांगल्या याने म्हणजे त्याची वाहवा किंवा प्रशंसा केली गेली, त्याला चांगलं रँकिंग मिळालं. पुढे काय करायचं होतं हा जेव्हा विषय आला तेव्हा तुझ्या मनामध्ये काय होतं? हा म्हणजे तेव्हाच जसं की मी सांगितलं की मला म्हणजे जेव्हा माझा आयसरचा जर्नी सुरू झाला तेव्हाच माझं हळूहळू ठरत गेलेलं की मला याच्यानंतर ऍट दी एंड एक असं सायंटिस्ट बनायचंय जे म्हणजे असं काहीतरी काम करायचं नव्हतं मला जे की आहे बाबा ही सायंटिस्ट काहीतरी करते पण असं करायचं होतं जे की सर्वसामान्यांच्या उपयोगाला येईल. आपल्याला जसं माहितीये की कॅन्सर हे जगातलं 2 नंबरचं कारण आहे ज्यामुळे लोक मरतात. तर मला म्हणून कॅन्सरवर काम करायची इच्छा झालेली. मग कॅन्सरवर जर मला काम करायचंय तर त्याच्यासाठी मला जे ट्रेनिंग लागेल ते PhD असेल म्हणून मला PhD करायची इच्छा झाली. PhD साठी तुझं ऑलरेडी सब्जेक्ट जो काय होता त्याचं मूळ तू अगोदरच्या तुझ्या शिक्षणामध्ये तू रुजवून ठेवलेलं होतंस बरोबर आहे. त्यानंतर आयसरचं तुझं हे झाला कोर्स म्हणजे तिथलं ते शिक्षण होतं ते पूर्ण झालं. अनफॉर्च्युनेटली लॉकडाऊन सुरू झालं. लॉकडाऊन मध्ये तू पुन्हा आपल्या सिंधुदुर्गातल्या कणकवली मध्ये आलीस. मग हा जो मधला पिरियड होता की सगळंच टोटली म्हणजे पहिले 3-4 महिने तर पूर्णपणे लॉकडाऊन होते म्हणजे काहीच नव्हतं. नंतर मग हळूहळू थोडं वेबिनार हे ते सगळं सुरू झालं. मग त्यावेळेस तुझ्यातला जो संशोधक होता तुझ्यातला जो रिसर्च सायंटिस्ट होता तो गप्प बसला की तुझं काही इतर काही उद्योग सुरू होते? काय केलंस तू त्यावेळेस? मी मार्च महिन्याच्या म्हणजे जेव्हा ते जनता कर्फ्यू लागला त्याच्या 8 दिवस आधी आलेले. पण तेव्हापासून म्हणजे असं नाही झालं की मी नुसतं घरी बसून
शांत चिल करते, काही ना काही सतत चालू होतं. आणि हे जे PhDचं ऍप्लिकेशन करून तर माझं इथे येण्याच्या आधीच म्हणजे ठरलेलं होतं की इथे जायचंय. पण आल्यानंतर मग पहिलं तर थिसिसचं काम होतं. मग जरी माझं लॅबचं काम संपलेलं असलं तरी मग ते कम्प्युटरवर शोधणे की आतापर्यंत कोणी कोणी काय काय रिसर्च केलंय, मग तो प्रबंध लिहून ते सगळं सबमिट करणे, हे 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 मे पर्यंत चाललं. ते संपल्यावर लगेचच म्हणजे अजून मी जरी बेल्जियमला गेली नसली तरी तिथे जे काम करायचंय त्याची पूर्वतयारी सुरू झालेलीच होती. आणि हे सगळं माझ्यातलं रिसर्चर, पण माझे इतर सुद्धा अनेक उद्योग चालू होते. जसं की आम्ही रोटरी तर्फे एक वेबिनार आयोजित केलेलं. म्हणजे मी सिंधुदुर्गातून इतकं पुढे गेले, मला माहितीये की मी 10वी-12वीत असताना काय प्रॉब्लेम्स येतात आणि कसं, म्हणजे प्रॉब्लेम हा असतो की मुलांना कळतच नाही की आपल्या पुढे काय अपॉर्च्युनिटीज आहेत. मग मी जर इतक्या स्टेजला पोहोचले तर माझे असे मित्रमैत्रिणी आहेत ज्यांनी पण असंच काय काय करून ते आता एक चांगल्या लेवलला आले. मग अशा सगळ्या मुलांना आणखी पण काही काही ओळखीतून आम्ही एक सेमिनार अरेंज केलेलं आणि ती सगळी जण स्वतःचे अनुभव सांगायचे, ऐकायला 10वी-12वीची मुलं होती, त्यांचे शंका निरसन करायचो. आणि हे सगळे व्हिडिओज आम्ही युट्यूबवर पण टाकून ठेवले. असं हे एक लॉकडाऊन मध्ये मी मोठं काम केलं. नक्कीच मोठं म्हणजे हे खरंच मोठं काम आहे. म्हणजे ज्या वयामध्ये तू जे हे बोलतेस ना, मला म्हणजे खूप असा कोणीतरी ज्येष्ठ व्यक्ती माझ्या समोर बसली आणि माझ्याबरोबर बोलते असं मला थोडंसं तुझ्या बरोबर बोलताना असं वाटायला लागलंय. कारण तू ज्या सोचने म्हणजे लॉकडाऊन मध्ये केवळ हे नुसतं रिकामी न बसता तुझ्यासारखं जो काही हे आहे, तुझा जो मार्ग मिळाला तोच मार्ग आणखीन 4 मुलांना जर मिळाला तर निश्चित त्यांचं आयुष्य किंवा त्यांना त्या क्षेत्रामध्ये काहीतरी जे त्यांचा जो स्पार्क आहे तो दाखवण्याची संधी मिळेल. या उद्देशाने हे जे तू केलेलं आहेस ते निश्चितच चांगलं आहे. दर्शकांनो, असं म्हटलं जाते की एक कोकणी माणूस दुसऱ्या कोकणी माणसाला पुढे जाण्यासाठी कधीच मदत करत नाही. म्हणजे आपल्या कोकणी माणसाची खेकड्याची वृत्ती असं म्हटलं जाते. तो एक खेकडा जर पुढे जात असेल तर दुसरा खेकडा त्याला त्याचा पाय धरून त्याला खाली खेचतो. परंतु माधवीने या सगळ्याच गोष्टींना फाटा देत तिने जे काही या वयामध्ये म्हणजे मार्गदर्शनाचं सुद्धा जे काही काम केलेलं आहे ते खरंच वंदनीय आहे. म्हणजे हॅट्स ऑफ टू यू फॉर दॅट. निश्चितच चांगली गोष्ट आहे. लॉकडाऊन झालं, लॉकडाऊनचं कालावधी थोडा थोडा संपत आला. आत्ताच तू सांगितलंस की रोटरीयन म्हणजे रोटरीच्या माध्यमातून, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तुझी आई रोटरीयन आहे, ती रोटरी क्लबचं काम करते आणि तू सुद्धा रोटरीचे सन्माननीय सदस्य झालेली आहेस असं आपल्या चर्चेमध्ये मला समजलेलं आहे. मग एका बाजूला हे असं रिसर्चचं काम करत असताना ठीक आहे, तुझं म्हणजे पूर्ण कुटुंबच सोशल आहे तसं बघायला गेलं. म्हणजे तुझ्या आजोबांपासून सगळेच जण म्हणजे कट्ट्यासारख्या एका, ते सुद्धा आणखीन छोटंसं म्हणजे कट्टा शहर म्हणून त्या रिक्षांवरती लिहिलेलं असते की म्हणजे रिक्षेच्या पाठीमागे लिहिले असते की कट्टा शहर. म्हणजे कट्टा सुद्धा एक मालवण तालुक्यातलं छोटंसं गाव आहे. परंतु अशा गावामधून तुझ्या आजोबांनी तेव्हा काम सुरू केलेलं, त्याच्यानंतर तुझ्या वडिलांनी वकिलीची परीक्षा देऊन वकिलीचं काम सुरू केलं आणि तू या दोघांच्याही संकल्पनांना फाटा देत आणखीन तिसऱ्या क्षेत्राकडे वळलेली आहेस. मग अशा वेळेस रोटरीच्या माध्यमातून जेव्हा तू काहीतरी काम करतेस, किंवा रोटरीकडे तू का वळलीस आणि त्या प्लॅटफॉर्मचा तू कसा उपयोग करून घेतेस तुझ्या या सगळ्या गोष्टींसाठी? प्रत्येक माणूस म्हणजे स्वतःच जसं की करिअर असतं ना, तसंच सोबत एक सोशल लाईफ असतं, सोशल बांधिलकी असते. आणि हे सगळं काही म्हणजे असं आपोआप मी विचार करून नाही आलंय. म्हणजे जसं की तुम्ही सांगितलं की आमच्या घरातच मुळात म्हणजे स्वतःच सोडून समाजासाठी काहीतरी करण्याचं आहे. म्हणजे माझे बाबा कणकवली रोटरी क्लबचे फाउंडेशन चेअरपर्सन आहेत. माझी आई मागच्या वर्षी प्रेसिडेंट होती. त्यामुळे रोटरीचं काम हे ना सतत काही ना काही कार्यक्रम अरेंज करणे, त्यांना जाणे हे मी लहानपणापासून बघत आले आणि ते मी एन्जॉय पण केलं जसं मी मोठा होत होते. मग मला पण वाटायला लागलं की आता जसं मी मोठी होते तसं काहीतरी आपण परत पण दिलं पाहिजे समाजाला. मग आता मी रोटरी क्लब कणकवलीचा जॉईन केलाय.
मग मी आता बेल्जियमला जाईन, ते तिथे जे माझं कॉलेज आहे लुवेन नावाच्या शहरात, तिथे पण रोटरी क्लब आहे. मग तिथला रोटरी क्लब जॉईन करून त्यांचं काही कोलॅबोरेशन करून इथे प्रोजेक्ट करता येतील, असे काही काही कन्सेप्ट आहेत. पण म्हणजे एक समाजासाठी काहीतरी करायला एक प्लॅटफॉर्म असावा म्हणून मी रोटरी क्लब जॉईन केलाय. आणि म्हणजे बघितलं माधवीकडे. माधवी, तुझं वय काय आणि तू बोलतेस किती? खरंच जर बघितलं ना, ही 22-25 वर्षाची मुलगी माझ्या समोर बसली आहे ना, याचं मला स्वतःला आश्चर्य वाटतंय की ही एवढ्या समंजसपणे आणि एवढ्या ह्याने बोलतेय की खरंच आपल्या सिंधुदुर्गमध्ये टॅलेंट नाही का किंवा समंजसता नाही का, याचं एक खरंच मूर्तिमंत उदाहरण आपण माधवीमधून बघतोय. माधवी, आता तुझं कॉलेज शिक्षण तर पूर्ण झालेलं आहे. पुढच्या आणखीन 4 वर्षासाठी तू आता युरोपला, बेल्जियमला जाणार आहेस. तू काय ज्या युनिव्हर्सिटीमध्ये तिथे जाऊन तुझं जे काही संशोधन आहे ते करणार आहेस. आणि पर्टिक्युलरली कॅन्सर इम्युनॉलॉजीवरती तू तिथे रिसर्च करणार आहेस. काय आहे ही कॅन्सर मधली इम्युनॉलॉजी थेरपी आणि कशा पद्धतीचं तिथे तुझं म्हणजे शिक्षणाचं हे असणार आहे वाट? तर केयू लुवेन नावाची ही युनिव्हर्सिटी आहे आणि इथे मी स्किन कॅन्सरवरती काम करायला चालले. तर कसं असतं की आपल्या ज्या शरीरात पेशी असतात त्या शरीरातल्याच पेशी काही कारणाने वेगळ्या वागायला लागतात आणि त्या एका पेशीच्या 2 होतात, 2च्या 4 आणि असं मग एक कॅन्सरचा ट्युमर बनत जातो. जनरली काय होतं, जेव्हा आपल्या बॉडीला काही पण इन्फेक्शन होतं तेव्हा आपल्या आता इम्युनिटी हे तर सगळ्यांना माहिती झालेला शब्द आहे. तर आपल्या शरीराची इम्युनिटी त्या सेलला किल करायला जाते आणि म्हणजे ही फॉरेन ऑब्जेक्ट आहे, याला किल करा. पण कॅन्सरच्या पेशी इतक्या स्मार्ट असतात ना, त्या इम्युन सिस्टीमला ट्रिक करतात आणि त्यांना असं भासवतात की नाही, मी याच शरीराचा भाग आहे, मी काही फॉरेन ऑब्जेक्ट नाहीये, मला मारू नका असं. त्यामुळे त्या इम्युन सिस्टमला ट्रिक करून त्या वाढत जातात आणि कॅन्सर होतो. मग माझा रिसर्च असा आहे की ह्या ज्या पेशी आहेत त्या इम्युन सिस्टमला आपण कसं ट्रेन करू, असं प्रकारे ट्रेन केलं पाहिजे की ह्या कॅन्सरच्या पेशींना वेगळं म्हणून ओळखलं जाईल आणि त्या मारून टाकल्या जातील. म्हणजे सध्या इम्युन थेरपी नावाची थेरपी जी आहे ते हेच काम करतं. पण प्रॉब्लेम असा आहे की आता स्किन कॅन्सर म्हटलं की स्किन कॅन्सरच्या सगळ्या पेशंटना एक सेम इम्युन थेरपी दिली जाते. पण कॅन्सर मध्ये ही वेगवेगळे सबटाईप्स असतात की ती पेशीला नक्की काय बिघडलंय ज्याच्यामुळे ती कॅन्सरच झाली आहे. तर म्हणजे समजा 5 पेशंट्स असतील ना स्किन कॅन्सरचे आणि त्यांना जर तुम्ही इम्युन थेरपी दिली तर एखादा पेशंट असा असणार ज्याला जो पूर्ण बरा झाला इम्युन थेरपीने, दुसरा असणार ज्याला काहीच फरक नाही पडला आणि एखादा असणार ज्याच्यावर उलटेच परिणाम झाले. तर असं होता नाही आणि त्या पेशंट मध्ये नक्की काय बदल झाले ते शोधून त्याला स्पेसिफिक थेरपी मिळण्यासाठीचा माझा रिसर्च आहे. नक्कीच. स्पेसिफिक थेरपी जेव्हा एखाद्या पेशंटला या रिसर्च मधून समजा मिळाली तर निश्चितच त्याच्यावरती इतर थेरपीजमुळे होणारा जो काही दुष्परिणाम आहे किंवा हे आहे तो निश्चितच टळेल आणि तो पेशंट सुद्धा त्या म्हणजे कार्सिनोजेनिक त्याच्या जो काही हे होत असतो त्याच्यातून लवकर बाहेर पडण्याला त्याला मदत होईल. तुझ्या या रिसर्चला 100% चांगलं हे मिळेल, सक्सेस मिळेल अशी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. आपलं कोकण हा खरं म्हणजे देवतांचा देश आहे. आपल्या इथलं कुठलंच काम हे देवाला गारणं घातल्याशिवाय होत नाही. तर सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने निश्चितच आम्ही देवाकडे आपल्या गारणं घालू की हा तुझा जो रिसर्च आहे तो नक्कीच सक्सेसफुल होईल आणि ह्या कोकण कन्येला एक वेगळं पुन्हा एक वेगळं सक्सेस मिळेल. जनरली असं असते की ब्रेन ड्रेन ज्याला म्हणतात, म्हणजे मुंबईमध्ये किंवा शिकतात मुलं, फॉरेनला स्टडीज करायला जातात, तिथेच त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळते, तिथेच सेटल होतात, ग्रीन कार्ड घेतात आणि नंतर परत कधीच भारतामध्ये रिटर्न येत नाही. समजा तुलाच अशी ऑपॉर्च्युनिटी मिळाली, कारण तुझा जो रिसर्चचा सब्जेक्ट आहे तो तर वर्ल्ड वाईड आहे, म्हणजे कुठलीही अत्यंत नामांकित संस्था तुला रेड कार्पेट वेलकम देऊ शकते. अशी जर संधी जर तुला मिळाली तर तू काय चूज करशील, फॉरेन की इंडिया?
संधी काय, माझं ठरलेलंच आहे की मला इंडियामध्ये वापस यायचंय. म्हणजे याला 2 कारण आहेत. एक तर सोशल कारण आहे, एक पर्सनल कारण आहे. पर्सनल कारण म्हणजे पहिलं सांगते की म्हणजे जरी मी एक रिसर्चर असले तरी मला माझ्या कल्चरवर, माझ्या फॅमिलीवर प्रेम आहे. म्हणजे कायम मी स्वतःची संस्कृती, फॅमिली आणि फूड सगळं सोडून दुसरीकडे नाही राहू शकत. 4 वर्ष इतर देशात, 4-5 वर्ष दुसऱ्या देशात जाऊन त्यांच्याकडे जे काय चांगलं आहे ते शिकून येणं इतपत ठीक आहे. पण ऍट दी एंड हे असं एक सोशल, जसं की म्हटलं की बांधिलकी असते. मी आतापर्यंत भारतामध्ये शिकले. भारतातल्या या समाजाने मला म्हणजे माझं जे ब्रेनची आतापर्यंत डेव्हलपमेंट झाली ती त्यांनी केली आहे, त्यांनी मला शिकवलंय. मग त्याचा जे आउटपुट असेल, जेव्हा मी रिसर्च करून काहीतरी बनवेल तेव्हा त्याचा फायदा भारताला व्हायला पाहिजे आणि नाही म्हणजे बाहेरच्या देशापेक्षा भारताला जास्त क्रेडिट मिळालं पाहिजे. तर मी आता जे जाते ते शिकायला जाते. PhD एक ट्रेनिंग आहे. तर हे सगळं शिकून मला एक भारतात येऊन एस्टॅब्लिश रिसर्चर व्हायचंय. माधवीचा हा जो विचार आहे तो सुद्धा एवढा डायनेमिक आहे की जनरली इथले जे काही स्टुडंट्स असतात ते शिक्षणासाठी म्हणा US ला जातात, UK ला जातात आणि तिथेच ते सेटल होतात, कधीही भारतात परत येत नाहीत. कारण आपण असं बघतो की मग मनी मॅटर्स, मनी डज मॅटर्स. एखाद्याच्या लाईफमध्ये मनी म्हणजे पैसा हा तेवढा म्हणजे अहमियत असतेच पैशाची, परंतु काही लोक त्याच्या पाठीमागे एवढं धावतात की ते आपली संस्कृती, आपली मातृभाषा, आपला मातृदेश पूर्णपणे विसरून जातात. आणि या सगळ्या गोष्टींना माधवीने तिच्या बोलण्यातून फाटा दिलेला आहे आणि निश्चितच भविष्यामध्ये ती त्याच वाटेवरून चालणार हा विश्वास सुद्धा तिच्या बोलण्यातून आपल्याला स्पष्टपणे जाणवतोय. माधवी, तुझा हा जो विचार आहे तोही म्हणजे क्रांतिकारक तर आहे, परंतु मी म्हणते डायनेमिक आहे. म्हणजे असाच विचार जर आपल्या भारतातल्या काही जणांनी, मुठभर लोकांनी जरी केला तरी भारत अनेक गोष्टींमध्ये सक्षम होऊन पुढे जाऊ शकतो. म्हणजे आज आपल्याकडची काही लोक उपचारांसाठी UK ला जातात, US ला जातात. ते न होता तेच जर इथे असतील तर एवढ्या ऑल द वे टू US और UK जाण्याची गरजच भासणार नाही असं मला तरी वाटतंय. आणि तुझ्या माध्यमातून जर 5 जण जरी थांबली तुझा हा विचार ऐकून तरी ह्या तुझ्या ह्याचं ते सक्सेस आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. माधवी, कणकवलीमध्ये तू शिकलीस, कणकवलीच्या SM कॉलेजमध्ये शिकलीस आणि मला माहिती आहे की तुला पेंटिंग आवडते, तुला म्युझिक आवडते. तू डान्स कॉम्पिटिशन मध्ये, एकनेक डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचीस. इथल्या सिंधुदुर्ग महोत्सव काय तू सोडलेला नाहीयेस. ऍक्टिंग करायचीस तू. मग हे जे काय आहे म्हणजे ज्याला आपला स्वतःचा छंद म्हणतो तो कुठेतरी आपण मागे टाकतोय, याची तुला खंत आहे की कसं काय? कारण एक ते वेगळं विश्व असते ऍक्टिंग म्हणा आपलं. म्हणजे असं म्हणतात की जर तुम्हाला तुमच्या टेन्शन मधून फ्री व्हायचं असेल तर बंद खोलीमध्ये तुम्हाला जी आवडते ती हॉबी करा, मग मोठ्याने म्युझिक लावा आणि वाटेल तसं नाचा. ऑटोमॅटिक स्ट्रेस असतो तो निघून जातो. काय म्हणशील तू या संदर्भात? तू म्हणजे मी मगाशी विचारलं तसं तुला याची खंत वाटते की कसं? नाही, म्हणजे मला असं वाटत नाही की मी माझ्या हॉबीज असं खूप मागे वगैरे. हा ठीक आहे, मी 10वी पर्यंत खूप वेगवेगळ्या हॉबीज होत्या, त्या फोकस झाल्यात. पण हॉबीज मागे अशा पडल्या नाहीत. जसं मी सांगितलं की जेव्हा आपण आयसर सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये जातो तेव्हा ती इन्स्टिट्यूट तुमच्या हॉबीजना पण प्रोत्साहन देणारी असते. त्यामुळे 5ही वर्ष मी ड्रामा क्लबची मेंबर होते. अनेक आम्ही ड्रामाज केलेत. त्यामुळे ती म्हणजे मी वर्क लाईफ बॅलन्सवर विश्वास ठेवते. जितकं मी काम करते ना तितकंच मला माझं लाईफ पण एन्जॉय करायचंय. आणि माझा छंद जे की आता ऍक्टिंगवर फोकस्ड आहे तर तो पण मी जपते. आणि इथून पुढे आता जेव्हा मी KU लुवेनला जाईल त्यांचे सुद्धा स्पोर्ट्स क्लब, कल्चरल क्लब असतात. यातून म्हणजे ठीक आहे, मला आठवड्यातले जे 5 दिवस आहेत तेव्हा नाही वेळ मिळेल, पण जे वीकेंड्स असतात ते मी माझा छंद जोपासण्यात घालवेन. आणि म्हणजे सोडलेच नाहीयेत, त्यामुळे खंत वाटायचा विषय नक्कीच फार मिस्किल उत्तर दिलेलं आहे तसं. म्हणजे तिने अजूनही एवढ्या
गंभीर अशा विषयावरती रिसर्च करत असताना सुद्धा ती तिचे जे काही पेंटिंग किंवा ऍक्टिंगचे जे काही हॉबीज आहेत त्या कुठेच सोडणार नाही आणि खरंच आहे ते माणसाला जेव्हा त्याच्या नैराश्यामध्ये किंवा त्याच्या लेजर टाइम मध्ये अशा गोष्टींची अत्यंत आवश्यकता असते आणि तो कुठेतरी माधवीने निश्चितच जपून ठेवलेला आहे. तरी सिंधुदुर्गातल्या मुलांसाठी काही करण्याची तुझी जी उर्मी आहे म्हणजे आतापर्यंत तू जे काय सांगितलं आहेस ती तुझी उर्मी जी आहे ती तू कशी भरून काढणार आहेस? नक्कीच. म्हणजे जसं की आमचे जे रोटरी क्लबचे ऑनलाईन जितकं पार्ट असेल ते तर चालूच राहील आणि जसं मी सांगितलं की आम्ही वेबिनार्स घेतलेले पण त्या वेबिनार मध्ये असं झालं की मी ठरवलेलं की मी शेवटी बोलेन म्हणजे माझा जो प्रवास आहे मी जे केलंय तर ते कुठेतरी राहून गेलंय आणि नक्कीच तसे वेबिनार्स मी तिथे गेल्यावर कंडक्ट करेन जे की म्हणजे मी तिथपर्यंत कसं पोहोचले मी काय काय स्ट्रगल्स केलेत किंवा तिथलं लाईफ कसं आहे हे मी नक्कीच त्याच्यावर वेबिनार असेल आणि त्याही पेक्षा म्हणजे माझा फोन नंबर हा कोणाला सहज मिळण्यासारखा आहे आणि कधी पण मला कोणी एखाद्या सिंधुदुर्गातल्या विद्यार्थिनीने फोन केला तर मी त्यांच्या शंका नक्कीच म्हणजे त्यांना प्रयत्न करेन त्यांना मदत करायचा. माधवीने हे पण सांगितलेलं आहे कणकवली सारख्या एका शहरामध्ये शिकलेली मुलगी जेव्हा कलकत्त्याच्या आयसर मधून शिक्षण घेते तिचा रिसर्चचा जो विषय आहे तो सुद्धा फार महत्वपूर्ण आहे आणि तो जर सक्सेसफुल झाला तर एक वेगळं निदान करण्याचं एक टेक्निक आपल्या संपूर्ण जगाला त्या माध्यमातून मिळू शकेल. नक्कीच माधवी बरोबर बोलताना आपल्याला कधीच असं वाटलं नाही की म्हणजे तिच्याबरोबर बोलताना ती ज्या पद्धतीने बोलत होती त्या ह्याच्यातून सारखं मला असं जाणवत होतं की तिचे दोन्ही पाय जे आहेत ते अजूनही पूर्णपणे जमिनीवर आहेत. खरं तर या सगळ्या गोष्टींना संस्कृती आणि आपल्या घराची सुद्धा तेवढंच महत्व असते. ज्या संस्कृतीमध्ये आपण वाढतो ज्या आई वडिलांच्या छत्रछायाखाली आपण वाढतो त्यांचं सुद्धा तितकंच योगदान या जडणघडणीमध्ये असते आणि त्याचं उत्तम उदाहरण आपण माधवीमध्ये बघतोय. माधवीचे बाबा एक वकील आहेत, आई गृहिणी जरी असली तरी ती रोटरीच्या माध्यमातून आपले सोशल जे काही आवड आहे ती करत असते आणि या दोघांच्या माध्यमातून तिला जे काही मार्गदर्शन मिळालेलं आहे किंवा तिच्या बुद्धिमत्तेला स्कोप देण्यासाठी त्यांनी जो काही प्रयत्न केलेला आहे तो माधवीच्या रूपाने पूर्णपणे सक्सेसफुल झालाय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पुढची 4 वर्ष ती बेल्जियममध्ये राहून कॅन्सरवरचे हे जे काही इम्युनॉलॉजी किंवा इम्युन सिस्टीमवरचे जे काही आहे त्याच्यावरती रिसर्च करणार आहे आणि तिथे राहून सुद्धा सिंधुदुर्गातल्या मुलांशी तिची जी नाळ आहे ती कशी जोडता येईल आणि त्यांना कसं मार्गदर्शन करता येईल. म्हणजे कुणीतरी सांगते की नंबर माझा देऊ नका पण तिने आता पूर्ण चॅनलवरती आपल्या अपील केलेलं आहे की माझा नंबर इतका इझिली अवेलेबल असेल की कुठलीही सिंधुदुर्गातली मुलगी किंवा मुलगा तिला फोन करून माझी ही अडचण आहे मी ह्याच्यामधून कसा बाहेर मार्ग काढू याच्यासाठी तिच्याशी संपर्क साधू शकतात. या वयामध्ये एवढा समंजसपणा हा कदाचित कुठल्या तरी एखाद्या 100 एखाद्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये असतो आणि ही मुलगी आपल्या सिंधुदुर्गातली आहे, आपल्या कणकवलीतली आहे याचा सार्थ अभिमान आपल्या सगळ्या सिंधुदुर्गवासियांना असायलाच पाहिजे. देवयानी टॉक शो मध्ये असंच एक रसायन आज आम्ही तुमच्या समोर आणलं आणि या रसायनाचा किंवा हे रसायन काय आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या कोकणातल्या मुलांमध्ये कसा स्पार्क आहे हे सुद्धा आपण या अनुषंगाने बघितलं. निश्चितच कोकणातल्या मुलांना जर योग्य दिशा योग्य वळण आणि त्यांना जर संधी मिळाली तर 7 समुद्रापार अटके पार त्या आपल्या कोकणचा आपल्या सिंधुदुर्गाचा झेंडा निश्चितच रोवू शकतात. माधवी, संपूर्ण सिंधुदुर्ग लाईव्हच्या परिवारातर्फे आणि संपूर्ण सिंधुदुर्गातल्या लोकांच्या तर्फे मी तुला खूप खूप शुभेच्छा देते आणि देवयानी टॉक शो मध्ये तुला आज आमंत्रित करून तुझे म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती महान असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण मी परत एकदा सांगते की तुझ्याबरोबर बोलताना माझ्यासमोर माझ्यापेक्षा एजंट कोणीतरी व्यक्तिमत्व बसलेलं आहे की काय असं मला सारखं वाटत होतं. आणि तुझा हा जो चांगलेपणा आहे तुझा जो सोशल स्वभाव आहे आणि तुझ्यातला जो रिसर्चर आहे तो असाच कालानुरूप वृद्धिंगत हो. तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी आणि तुझ्या रिसर्चसाठी पूर्णपणे अत्यंत चांगल्या मनाने आणि चांगल्या बुद्धीने शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद.